हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे ज्या व्हेरियस पोस्ट आहेत त्यासाठी सगळ्यांसाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. ठीक आहे. तर जनरल नॉलेज मध्ये आज आपण महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 च्या चॅप्टर 9 एक्सटर्नल कंट्रोल हा टॉपिक कव्हर करत आहे. मीन्स त्याचे आपण 20 MCQs इथे आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आणि ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर आजचा जो कन्सेप्ट आहे एक्सटर्नल कंट्रोल याच्यावरचे आपण 20 MCQs कव्हर करू. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर सेक्शन 60 ऑफ 1 द महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी इज गाइडेड डायरेक्शन फ्रॉम. कलम 60(1) नुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास कोणाच्या निर्देशानुसार कार्य करावं लागते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि फोर्थ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. द ऑथॉरिटी मस्ट फॉलो पॉलिसी डायरेक्शन गिवन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तसंच बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी जनरल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. याच्यामध्ये सगळेच टॉपिक जे आहे ते कव्हर आहे जीकेची. ठीक आहे. तसाच नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डायरेक्शन अंडर सेक्शन 60 रिलेट स्पेसिफिकली टू. कलम 60 अंतर्गत निर्देश कोणत्या विषयाशी संबंधित असतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल ऑडिट, सेकंड पर्सनल मॅनेजमेंट, थर्ड क्वेश्चन ऑफ पॉलिसी अँड फोर्थ डे टू डे ऑपरेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड क्वेश्चन ऑफ पॉलिसी, धोरणात्मक बाबी. बिकॉज सेक्शन 61 एम्पावर द स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू डायरेक्शन ऑन क्वेश्चन ऑफ पॉलिसी ओनली. नेक्स्ट थर्ड, इफ, ठीक आहे, if any dispute arise on whether a matter is one of the policy or not, whose decision is final. ठीक आहे. बघा, कोणती बाब धोरणात्मक आहे की नाही याबाबत वाद उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असेल. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चीफ सेक्रेटरी, सेकंड हायकोर्ट, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट आणि फोर्थ ऑथॉरिटी चेअरमॅन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. ठीक आहे. ऍज पर सेक्शन 60 ऑफ 2 the state government decision is final on his question. Okay. Next, fourth, the authority in section 60 refers to. कलम 60 मधील प्राधिकरण या शब्दाचा अर्थ कोणता आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर सप्लाय बोर्ड, सेकंड महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी, थर्ड जिल्हा परिषद आणि फोर्थ अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. बिकॉज द वर्ड ऑथॉरिटी रिप्लेस बोर्ड बाय महाराष्ट्र ऍक्ट 25 ऑफ 1997. नेक्स्ट फिफ्थ, सेक्शन 61 of 1 require the authority to prepare an annual report. कलम 61(1) नुसार प्राधिकरणाने वार्षिक अहवाल तयार करणे आवश्यक आहे. बघा, ऑप्शन आहे इथे आपल्याजवळ दिलेला काय आहे. फर्स्ट एव्हरी कॅलेंडर इयर, सेकंड आफ्टर द एंड ऑफ ईच फायनान्शियल इयर, थर्ड वन्स एव्हरी 3 इयर आणि फोर्थ ऑन गव्हर्नमेंट रिक्वेस्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आफ्टर द एंड ऑफ ईच फायनान्शियल इयर, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटानंतर. बिकॉज द अॅन्युअल रिपोर्ट इज प्रिपेअर्ड आफ्टर द एंड ऑफ ईच फायनान्शियल इयर. नेक्स्ट सिक्स्थ, द अॅन्युअल रिपोर्ट मस्ट बी सबमिटेड. वार्षिक अहवाल सादर करण्याची वेळ ठरवली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बिफोर सच डेट ॲज ऑथॉरिटी डिसाइड, सेकंड बिफोर सच डेट ॲज डायरेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड बिफोर 31st March एव्हरी इयर मॅन्डेटरीली अँड फोर्थ आफ्टर ऑडिट अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बिफोर सच डेट ॲज अ डायरेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारने निर्देशित केलेल्या तारखेपूर्वी. बिकॉज the state government prescribe the date and form for submission. Next, seventh, the annual report under section 61 must include. कलम 61 अंतर्गत वार्षिक अहवालात काय समाविष्ट असावे. तर बघा, ऑप्शन आहे ओनली फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड ओनली मिनिट्स ऑफ मीटिंग, थर्ड ऑन an account of activities during the previous year आणि फोर्थ employee attendance data. The correct answer आहे थर्ड an account of activities during the previous year, मागील वर्षातील कार्याचा अहवाल. The report should describe the authority activities during the past financial year. Next 8, the report must also mention. अहवालात आणखी कोणता भाग नमूद करावा लागतो. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर प्लॅन ऍक्टिव्हिटीज, सेकंड पॉलिटिकल अपॉइंटमेंट,
थर्ड ऑडिट ऑब्झर्वेशन अँड फोर्थ प्रोक्रुटमेंट डिटेल्स. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फ्युचर प्लान ऍक्टिव्हिटी, भविष्यातील नियोजित कामे, बिकॉज ॲज पर सेक्शन 61 रिक्वायर इन्क्लुजन ऑफ ऍक्टिव्हिटीज लाईकली टू बी अंडरटेकन नेक्स्ट इयर. नेक्स्ट 9th, द स्टेट गव्हर्नमेंट मस्ट ले द अॅन्युअल रिपोर्ट बिफोर. राज्य सरकारने वार्षिक अहवाल कुठे सादर करावा लागतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट द गव्हर्नर, सेकंड द अकाउंटंट जनरल, थर्ड बोथ हाऊसेस ऑफ स्टेट लेजिस्लेचर अँड फोर्थ म्युनिसिपल काउन्सिल. तर करेक्ट आन्सर आहे हे थर्ड बोथ हाऊसेस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांपुढे द रिपोर्ट इज प्रेझेंटेड बिफोर द हाऊसेस ऑन द स्टेट लेजिस्लेचर. नेक्स्ट 10th, द रिपोर्ट मस्ट बी लेड बिफोर द लेजिस्लेचर. अहवाल विधानमंडळासमोर सादर केला पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे इमिडिएटली अपॉन कम्प्लिशन, सेकंड ॲज सून ॲज मे बी आफ्टर रिसिव्ह बाय द गव्हर्नमेंट, थर्ड आफ्टर 5 years अँड फोर्थ ओनली आफ्टर पब्लिक नोटीस. द करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲज सून ॲज मे बी आफ्टर रिसिव्ह बाय द गव्हर्नमेंट. सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर. द ऍक्ट सेज as soon as may be after if it is received by the government. Next 11th, under section 61 of 2 the authority must also furnish. कलम 61(2) नुसार प्राधिकरणाने आणखी काय सादर करावे लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट annual audit report only, second statistic written and particularized directed, third budget estimates and fourth water traffic. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टॅटिस्टिक रिटर्न अँड पर्टिक्युलराइज डायरेक्टर, निर्देशानुसार सांख्यिकी अहवाल व तपशील, बिकॉज द ऑथॉरिटी मस्ट प्रोव्हाइड एनी स्टॅटिस्टिक्स और इन्फॉर्मेशन द गव्हर्नमेंट रिक्वायर. तसंच बघा जेई सिव्हिल साठी शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th, द फॉर्म अँड मॅनर ऑफ सबमिटिंग सच इन्फॉर्मेशन इज डिसाइडेड बाय. अशी माहिती कोणत्या स्वरूपात व पद्धतीने सादर करायची हे कोण ठरवते? बघा ऑप्शन आहे द ऑथॉरिटी इटसेल्फ, सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड द लोकल बॉडी आणि फोर्थ द अकाउंटंट जनरल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज सेक्शन 61 of 2 clearly state that as the state government may direct. नेक्स्ट 13, द ॲडिशनल इन्फॉर्मेशन मे रिलेट्स टू. अतिरिक्त माहिती कोणत्या बाबींशी संबंधित असू शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनी प्रपोज ऑर एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑथॉरिटी, सेकंड पर्सनल डेटा एम्प्लॉईज, थर्ड पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज अँड फोर्थ टॅक्सेशन ऑफ म्युनिसिपॅलिटीज. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एनी प्रपोज ऑर एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑथॉरिटी. ठीक आहे, मीन्स प्राधिकरणाच्या प्रस्तावित किंवा विद्यमान कार्यांची, बिकॉज द क्लॉज रेफर्स टू इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एनी प्रपोज ऑर एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटीज. नेक्स्ट 14, द टर्म एक्सटर्नल कंट्रोल इन चॅप्टर 9 प्रायमरी रेफर्स टू कंट्रोल बाय. अध्याय 9 मधील बाह्य नियंत्रण, ठीक आहे, हा शब्द कोणत्या नियंत्रणास दर्शविते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिशरी, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट ओव्हर द ऑथॉरिटी, थर्ड पंचायती राज इंस्टिट्यूशन अँड फोर्थ सेंट्रल एजन्सीज. करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट ओव्हर द ऑथॉरिटी, प्राधिकरणावर राज्य सरकारचे नियंत्रण, बिकॉज एक्सटर्नल कंट्रोल मीन्स द सुपरवायझरी कंट्रोल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. नेक्स्ट 15, द ऑथॉरिटी ड्युटी टू सबमिट रिपोर्ट इन्श्युअर. प्राधिकरणाचे अहवाल सादर करण्यासाठी जबाबदारी यामुळे काय साध्य होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल सेक्रेसी, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी, थर्ड पॉलिटिकल इंडिपेंडेंस अँड फोर्थ ज्युडिकल प्रोटेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी, प्रशासकीय जबाबदारी, बिकॉज रेग्युलर रिपोर्टिंग प्रमोट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी टू द गव्हर्नमेंट. नेक्स्ट 16, द अॅन्युअल रिपोर्ट मस्ट कंटेंट अँड फॉर्मॅट आर. वार्षिक अहवालातील विषयवस्तू व स्वरूप कोण ठरवते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिफाईन इन द कॉन्स्टिट्यूशन, सेकंड स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड डिसाइडेड बाय द चेअरमॅन अलोन अँड फोर्थ बेस्ड ऑन सेंट्रल वॉटर पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारकडून निश्चित केलेले, बिकॉज द स्टेट गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब बोथ डेट अँड फॉर्म ऑफ द रिपोर्ट. Next 17, under section 61 of 2 the state government may require information. कलम 61(2) नुसार राज्य सरकार माहिती मागू शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली अॅन्युअली, सेकंड ॲट द टाइम ॲट एनी टाइम ॲज नीडेड,
थर्ड once in a 5 year, and fourth after a government audit only. The correct answer is second, at any time as needed, गरजेनुसार कोणत्याही वेळी, because the phrase at such time as the state government may direct give flexibility. Next 18, the submission of the annual report help the state legislature. वार्षिक अहवाल सादर केल्याने राज्य विधानमंडळाला काय सहाय्य होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अप्रूव्ह न्यू टॅक्सेस, सेकंड, इव्हॅल्युएट द ऑथॉरिटी परफॉर्मन्स, थर्ड, रिक्रूट स्टाफ, and fourth, determine water charges. Next 19, external control ensure that the authority, बाह्य नियंत्रण यामुळे प्राधिकरण काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फंक्शन अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू, सेकंड, align with state policy direction, third, act independently of state government, and fourth, report only to the central ministry. The correct answer is second, align with state policy direction. राज्य धोरणात्मक निर्देशानुसार कार्य करते, because chapter 9 ensure the authority act according to the state policy direction. Next 20, the replacement of board by authority under this chapter occurred through. या अध्यायात मंडळ हा शब्द प्राधिकरण असा कोणत्या अधिनियमाने बदलण्यात आला? बघा ऑप्शन आहे महाराष्ट्र ऍक्ट 15 1985, महाराष्ट्र ऍक्ट 25 ऑफ 1997, महाराष्ट्र ऍक्ट 40 ऑफ 1976 and महाराष्ट्र ऍक्ट 5 ऑफ 2005. तो करेक्ट आंसर है सेकंड, महाराष्ट्र ऍक्ट 25 ऑफ 1997, because the Maharashtra Act 25 of 1997 substituted the word board with authority. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंटंट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.